जोडी तुझी आणि माझी, थोडं प्रेम थोडी मजा. जोडी तुझी आणि माझी, थोडं प्रेम थोडी मजा. नमस्कार, मी स्वप्नाली. पी न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत जोडी तुझी आणि माझी या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये श्री प्रकाश लोहार सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राजेश्वरी लोहार मॅम इथे उपस्थित आहेत. त्यांचं अरेंज मॅरेज आहे. त्यांच्या लग्नाला 28 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत. सर आणि मॅम, खूप खूप स्वागत आमच्या या स्टुडिओमध्ये. कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? छान वाटतं. छान वाटतं. आपल्याबद्दल थोडंसं इंट्रोड्यूस करायचं आहे. हो, थोडंसं एक्साइटेड आहात आणि कॉंग्रॅच्युलेशन आमच्याकडून तुम्हाला. तुम्ही बिझनेसमॅन आहात आणि तुम्ही हाऊसवाईफ आहात. तर कशा प्रकारचा बिझनेस तुमचा आहे? माझं इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग या संदर्भातलं युनिट आहे. 2 CNC मशीन आणि काही कन्व्हेन्शनल मशीन आहेत आणि 3 शिफ्ट मध्ये असतं रन मध्ये. पण 1 वर्ष झालं, म्हणजे त्याच्या अगोदर मी सर्व्हिस मध्ये होतो. 26-27 वर्ष सर्व्हिस झाली आणि रिसेंटली 1 वर्षापूर्वी मी हे केलं की आता एक व्यवसाय म्हणून चालू केलं. मॅम, तुम्ही एक हाऊसवाईफ आहात, तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट करता? बाकी सपोर्ट करते, कारण का त्यांची येण्याची टायमिंग नसते. बरोबर. आणि त्यामुळे मग मला ऍडजस्ट करावं लागते. बाकीची सगळी कामं मी करते. छान. आणि तुमची एक मुलगी आहे, तर तिच्याबद्दल पण थोडंसं तुम्ही सांगू शकता? हो, आम्हाला ती 15 वर्षानं झाली. बर. स्वानंदी तिचं नाव. बर. खूप माझ्या नवऱ्याबद्दल सांगायचं तर त्यांनी मला म्हणजे 15 वर्ष मूल नाही असं हे करू दिलं नाही. खूप असं सपोर्ट केला की अगं राहू दे ग, होईल त्यावेळी होईल, आपण असंच राहूया, काही नको हे करू. मला त्यांचं एक वाक्य आठवतं, अगं नसलं तरी चालेल, आपण पैसे साठवून वर्ल्ड टूरला जाऊया. त्यांनी मला सगळीकडे फिरवलं, मात्र सगळीकडे फिरवलं. कंपनीच्या निमित्तानं केरळ, दिल्ली, बडोदा भरपूर आमचं हे फिरणं भरपूर लागलं. त्यांच्यामुळे मला फिरायची, पर्यटनाची आवड आहे. दोघांनाही पर्यटनाची आवड आहे. कामानिमित्त थोडंसं म्हणजे ऑफिशियल टूर्स असायच्या, पण मोस्टली अराउंड 94-95 पासूनच, म्हणजे ज्यापूर्वी मी एका कंपनीमध्ये होतो तिथले ओनर सुद्धा, चेअरमन सर मला म्हणायचे की तू चाललायस ना, 8-15 दिवस लागणार, मिसेसला घेऊन जा. मग त्यामुळे ती मला सवयच लागून गेली की कुठलाही इंडस्ट्रियल टूर असू दे तुमच्या सोबत असतात, सोबत घेऊन जायचं. मस्त. आणि तुमची मुलगी जी आहे ती आता किती वर्षाची आहे? 13 वर्षाची. 7वीला आहे. 7वीला आहे. इतक्या वर्षांनी ती झाल्यामुळे तुम्हाला एक वेगळा आनंद असणार आहे. म्हणजे ती तुमच्या आयुष्यात जेव्हा आली. तुमचं अरेंज मॅरेज आहे, तर अरेंज मॅरेज पहिली भेट तुमची कशी झाली आणि कुठे झाली? पहिली भेट असं म्हणता येणार नाही. ऍक्च्युली कसं आहे की मुली बघायला, लग्नाचा विषय घरी चालू होता, मुली बघायला म्हणजे 2-3 प्रपोजल्स आले होते. पण वडिलांची एक स्ट्रिक्ट एक सूचना होती की मुलगी तू परस्पर बघितलास तरी चालेल, कोणाच्या घरी म्हणजे मित्राच्या घरी किंवा पै पाहुण्यांच्या घरी बघितलास तरी चालेल, पण कंपल्सरी ऑफिशियली म्हणजे ज्या ठिकाणी पोहे खायचं, म्हणजे ज्यावेळी तुम्ही पोहेला काय जाता तर ऑफिशियली फक्त 3च मुली बघायच्या. अनऑफिशियली तू म्हणजे गेस्टला वगैरे इकडे तिकडे बघितला तरी चालेल. त्यामुळं ऍक्च्युली खरोखरच हिला मी 3ऱ्यांदाच बघायला गेलो होतो आणि फायनल केलं. आणि तुमच्या प्रतिक्रिया कशा होत्या त्यावेळेला जेव्हा तुम्ही यांना बघितलं? त्यावेळेला मला तर ना भरपूर स्थळं येऊन गेलेली. 12वीला पासून मला खेड्यात ना दाखवत, म्हणजे सारखे स्थळं खूप आलेली, 25 स्थळ. आणि मी ह्या स्थळाला खरोखर कंटाळले होते. त्यांची रिॲक्शन अशी होती त्यावेळेला. आणि कसं, अरे बापरे. मग माझे चुलते आहेत ना, ते खूप असे, आमच्या घरात पुरुष स्ट्रिक्ट, वडील त्या खूपच कडक. एक आवर पटकन साडी नेस आणि यायचं. मग पलीकडे गेले, कंटाळा आलेला. त्यावेळी अक्षय तृतीया होती, मी पुरण करत होते. आमच्या कॉर्नरलाच, खेड्यातलीच मी, कॉर्नरला शिवजयंती होती ना, शिवजयंतीचं मोठं असं हे सुरू होतं, स्टुडिओ, हे गाणी वगैरे, पोवाडे ते. त्याच्यात हे काय बोलतात ते मला ऐकायला येत नव्हतं. मी तिथं पण एकंदरीत जाऊन बसूया, जाऊ दे काय होईल ते. छान झालं.
आणि त्यानंतर एकदम तुम्ही एकत्र आलात, लग्न झालं, सगळा तुमचा जीवन प्रवास सुरू झाला. त्यानंतर पहिल्यांदा तुमची भेट झाली, त्यातली एखादी आठवण तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता, किंवा एखादा असा प्रसंग जो तुम्हाला अजूनही आठवतो? असा विशेष काय नाही, पण ज्यावेळी अगदी लग्न झाल्यानंतर पहिल्या 5-6 दिवसामध्ये आपण ज्योतिबाला किंवा देवाला वगैरे जातो. आम्ही ज्योतिबाला गेलो होतो. त्यावेळी थोड्याशा म्हणजे आमच्या गप्पा आणि एकंदरीत मला एक थोडंसं वेगळं प्रेशर होतं की ही एका घरातली मुलगी आपल्या घरात येणार आणि आपले कल्चर सगळे एक्सेप्ट करणार. मग त्यामुळं ते कसं ह्या मुली कसं करत असतील त्याबद्दल थोडंसं मला एक हे होतं की ह्या कशा ऍडजस्ट करतात. म्हणजे मला कारण हॉस्टेलला आपण राहायला गेल्यानंतर आपल्याला त्रास होतो, तर मग ह्या मुली म्हणजे सासरी गेल्यानंतर कशा ऍडजस्ट करते ह्याबद्दल एक वेगळं कुतूहल होतं. त्यामुळे म्हणजे सुरुवातीला थोडेसे त्या अनुषंगानं किंवा थोडेसे घरच्यांच्या बद्दल थोडेसे आम्ही तिथं असतानाच थोड्या अशा गप्पा झाल्या होत्या. म्हणजे तेच एक म्हणजे हे वाटतं. नाही म्हणजे मी घेईन म्हटली मी ऍडजस्ट करून, तसं काय मला काय एवढं हे येणार प्रॉब्लेम येणार नाही. कशा पद्धतीने त्या साथ देतात तुम्हाला सगळ्या तुमच्या म्हणजे मला सगळ्याच कार्यांमध्ये? ऍज अ फ्रेंड पण तिचं म्हणजे हे आहे, फ्रेंड पण आहे, फ्रेंड पण आहे, अशा सगळ्या रोल्स मिसेस मिसेस पण आहे माझ्या. म्हणजे बऱ्याचशा अनेक अडचणी आल्या असतील आतापर्यंतच्या 21-25 वर्षाच्या ह्याच्यामध्ये, पण प्रत्येक वेळी ती थोडीशी सपोर्टिव्ह असते. आणि चांगलं सपोर्टिव्ह म्हणण्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीनं ती थोडंसं हे करते, म्हणजे माइंड माझं प्रिपेअर करते की मला त्या ह्याचं दुःखाचं म्हणा किंवा त्या अडचणीचं असं ओझं वाटत नाही हिच्यामुळं, की जाऊ दे तिकडं, असू दे, हो दे, झाला असेल. म्हणजे एक अगदी एक मोठी जरी घटना असली तरी ती लाईटली घेते. त्यामुळे त्याबद्दल एक थोडंसं म्हणजे विशेष कौतुक आहे तिचं, की तिनं म्हणजे सपोर्ट असणं वेगळं आणि सपोर्टिव्ह असणं वेगळं. बरोबर. एक म्हणजे सतत तुमच्या सोबत असणं आणि एक मानसिक सपोर्ट देणं पण एक फरक पडतो, आणि तो त्यांनी आतापर्यंत तुम्हाला नेहमी दिला आहे. इव्हन दो आता रिसेंटली मी 1 वर्षापूर्वी ज्यावेळी मी आता नवीन युनिट चालू केलं, लोन वगैरे थोडंसं घेतलं, पण त्यावेळी सुद्धा तिनं ठीक आहे म्हणे तुमची इच्छा आहे ना. आता कसं आहे की ऍक्च्युली तसं एज माझं 51 आहे, म्हणजे ह्या स्टेजला आणि एक फक्त मुलगी आहे, मुलगा असं नाहीच आहे. त्यामुळे इमिजिएटली तो मला टेक ओव्हर करणारा कोण नाही आहे. तरी पण एक माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती की माझं स्वतःच एखादं युनिट असावं. आज 12-15 ऑपरेटर्स किंवा वर्कर्स आहेत माझ्याकडे, पण त्या आहे ना, चला एक इच्छा आहे ना, चला आपण बघूया, घ्या चान्स. म्हणजे तो एक हे असतो ना, तो खूप चांगला आहे प्रत्येक बाबतीत. म्हणजे चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा आणि काही घटना म्हणजे चुकीच्या घडल्या किंवा इतर त्याही वेळी सुद्धा म्हणजे हे करते, चांगलं हे करते. अगदीच. तुम्ही काय सांगाल याबद्दल? मला म्हणजे कसं आहे, त्यांचा आणि माझं खूप बॉन्डिंग चांगलं आहे. कुठलीही ते सगळ्या म्हणजे इव्हन काय घडलं ते सगळं सांगतात दिवसभराचं. त्यामुळे मला ती पूर्वीपासून सवय कशी गेली की सोल्युशन काढायचं. ह्या बाबतीत कुठलं असं कुठली म्हणजे मोठी अवेअरनेस द्यायचा. म्हणजे ज्यावेळी मी शेअर करतो की आज मला असा असा मित्र भेटला, तो असं असं बोलला, किंवा एखादी मैत्रीण भेटली आणि ते असं असं बोलले, मग त्या 2-3 व्हिजिट मध्ये किंवा 2-3 वेळा त्या व्यक्तीचं जर का 2-3 वेळा हिच्या संग चर्चा केली तर ही सरळ सांगते त्या मित्रापासून किंवा त्या मैत्रिणीपासून थोडस तुम्ही ऑब्झर्वेशन चांगलं आहे. म्हणजे आपण चर्चा करतो त्यातून ती एक हे करते, पण ते बऱ्याच वेळा 99% ट्रान्सपरन्सी राहते दोघांच्या मध्ये. अगदी छान. आणि त्यामुळे मलाही नेहमी काही दिवसभरात जो काय असेल तो घरी आल्यानंतर जस्ट एक वॉशआउट वगैरे घेतलं की थोडस शेअर करायची सवय. म्हणजे मी घरी आलो तरी पण पहिल्यांदा आल्यानंतर हातपाय धुतल्यानंतर पहिला विचारतो की आज कुठले कॉल्स वगैरे काय, म्हणजे कोणाचे कोणाचे किंवा बहिणीचे, भावाचे वगैरे. मग बाकी सगळं म्हणजे असं चर्चा सुरू होती. तुमच्यामध्ये एकदम असं प्रेमळ किंवा एकदम रागीट असा स्वभाव कुणाचा आहे दोघांपैकी? माझाच रागीट. रागीट त्यांचा आहे, मग तुम्ही सांभाळून घेता अशा वेळेला? बरोबर. आणि तुमचा त्यांना म्हणजे जेव्हा राग येतो तुम्हाला ते कशा पद्धतीने तुम्ही त्यांना सांगता, मग कसं समजवता तुम्ही? पहिल्यांदा एक माझं असं म्हणणं असतं की पहिल्यांदा आपला जो काही टोन असतो तो पहिल्यांदा खाली घेतला पाहिजे मेनली. मग त्याच्यानंतर मग जी गोष्ट घडली म्हणजे जी चुकीची घडलेली आहे किंवा जी ज्याबद्दल आहे त्याच्याबद्दल एकदम असं चिडण्यापेक्षा पहिल्यांदा त्याच्यावरतीच आपण डिस्कशन केलं किंवा काय केलं तर मग ते थोडंसं मग त्याचा एक त्या घटनेचा एक सॉफ्टनेस जनरेट होतं आणि मग ते थोडंसं डायजेस्ट होतं. अदरवाईज मग आपल्याला परत तसं म्हणजे हे होतं, थोडं सांभाळून घ्यायला लागतं तुम्हाला अशा वेळेला.
पर्यटनाची आवड तुम्हाला आहे, भरपूर ठिकाणी तुम्ही पर्यटनासाठी गेला आहात, तर त्यातला एखादा असा प्रसंग जो तुम्हाला अजूनही आठवतो, तुमच्या दोघांमधला एखादा असा प्रसंग? दिल्लीला गेलेलो आपण त्यावेळी. हा. कारण कसं आहे, त्यावेळी आम्हाला ना बुकिंगच मिळालं नाही. बर. ट्रेनचं बुकिंग नव्हतं आणि एवढ्या लांब, आणि तिथली गरमी मला तर अजिबात सहन होत नव्हती. अक्षरशः मी त्या स्टेशनवरच्या ते थंड बाटल्या अशा डोक्यावर ओढून एवढं, आणि बारीक बारीक असे पुरळ उठले सगळे. मग ह्यांना म्हटलं कसंही जाऊया आपण. मुळात एक तर आम्ही 15 ते 20 दिवस दिले फरीदाबादला. कंपनीच्या ह्याच्यात आम्ही तिथं जाऊ, पण नको वाटायला लागलं. सगळं बघून झालं, आता बाबा आपण आपल्या घरी जाऊ. मग मी एका अशी मुलांचा ग्रुप चालवता, त्याला म्हटलं बाबा आम्हाला पुण्याला जायचंय किती, आंटी 2500 किलोमीटर आहे, तुम्ही कशा जाणार? मी काय त्यांना म्हटलं काहीतरी आपल्याला मिळतं का बघूया, असं आपण टप्प्याटप्प्यानं जाऊया जेणेकरून. तर आम्ही मग काय, आम्ही आग्र्याहून मग ट्रेन पकडली. ट्रेन पकडली, ते पण म्हणजे बुकिंग विदाउट बुकिंग. म्हणजे ट्रेनचे आम्ही तिकीट वगैरे काढून बसलो, पण बुकिंग नसल्यामुळे आम्ही जनरल याच्यामध्ये बसलो, डब्यामध्ये बसलो. त्यावेळी ऍक्च्युली त्या डब्यामध्ये मिलिटरीची मुलं होती, ते रिटर्न येणारे त्या साईडला, पण त्यांनी खूप सपोर्टिव्हली आम्हाला म्हणजे हे केलं. खूप रश होती खरं. तो एक असा म्हणजे आठवणारा प्रसंग आहे, कायम स्वरूपी म्हणजे लक्षात राहिला. असंच आम्ही स्टँडिंग स्लीप झोपणार काय, असंच बसूनच आलं. मस्त. तुम्ही दोघांना एकमेकांसाठी वेळ कसा देता? दिवसभरात तुम्ही एकमेकांसाठी कशा पद्धतीने वेळ देता? दिवसभरात असं मोस्टली ऍक्च्युली एकतर मी मुळात कॉल आला घरचा तर मोस्टली म्हणजे अटेंड करत नाही म्हणा, किंवा मी अटेंड जरी केला तर फार शॉर्ट मध्ये बोलतो. म्हणजे एवढंच, जेवढं मुद्द्याचं आहे तेवढंच, अदरवाईज मी मोस्टली बोलत नाही. असेल वेळ तर मग बोलतो. पण मग जास्तीत जास्त आम्ही ज्यावेळी मी घरी येतो ना, त्यावेळी माझं म्हणजे प्रॅक्टिसच आहे की घरी आल्यानंतर पहिल्यांदा आपलं आवरलं की मग गप्पा आणि ह्या त्या गोष्टी चालू होतात. आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळा एक 4-6 महिन्याच्या गॅपमध्ये आम्ही छोटी, इव्हन दो अगदीच कुठं नाही जायला मिळालं तर आम्ही 1 दिवसाचा हॉल्ट म्हणून पन्हाळ्याला तरी जातो. म्हणजे तेवढाच एक चेंज असं एकमेकांसाठी वेळ तुम्ही दोघेही देतो. मुलगी तुमची आहे तर तिच्यासाठी तुम्ही असं म्हणजे कसं तुम्ही तिला वेळ देता, किंवा ती कशी तुमच्याशी अटॅच्ड आहे? मोस्टली माझ्याशी जास्त दोघांशी आहे. आणि मग सोमवारी हे करतात, स्कूलला पूर्ण वेळ ती तुमच्यासोबत. ती बाबा सोमवारी बाबांच्या सोबत असते. छान, मस्त. माझ्यासोबत. खूप छान. तुम्ही इथे आलात, तुमची एवढी छान जर्नी आमच्यासोबत शेअर केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला पुन्हा एकदा स्पीड न्यूज लाईव्ह 24 फॅमिली कडून. ओके, धन्यवाद. जोडी तुझी आणि माझी, थोडं प्रेम थोडी मजा. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.